आज आपण तेलाचा अजिबात वापर न करता हॉटेलपेक्षा भारी कॉर्न, मेथी, मलाई करत आहोत. कधी आपल्याला स्पेशल मेन्यू करायचा असेल तर ही भाजी एकदा करून बघा. ही कॉर्न, मेथी, मलाई इतकी अप्रतिम लागते. जसं आपण एखादी पनीरची भाजी वगैरे खातो ना, त्या पद्धतीचीच लागते. किंवा तुम्ही मेथी मटर मलाई पण खाल्लेली असाल. त्याच रेंजमध्ये फक्त मटरच्या ऐवजी आपण इथे कॉर्न वापरले आहे आणि थोडीशी रेसिपी मी वेगळी केलेली आहे. कारण यामध्ये आपण अजिबात तेलाचा वापर केलेला नाहीये. तेल न वापरता ही भाजी आपण तयार केलेली आहे. तर शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला रेस्टॉरंटपेक्षा भारी कॉर्न, मेथी, मलाई करायला सुरुवात करूया. हॅलो, नमस्कार. मी सोनल मेजवानी मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आणि आजची आपली अगदी साधी, सोपी तरीही हॉटेलपेक्षा भारी अशी ही रेसिपी करायला सुरुवात करूया. त्यासाठी सगळ्यात आधी आपण याची ग्रेव्ही तयार करून घेऊ. तर ग्रेव्ही करण्यासाठी एका कढईमध्ये 1 टेबलस्पून तेल घेतलं. तेल गरम झालं की यामध्ये थोडे खडे मसाले घातले, ज्यामध्ये 1 ते 2 वेलची, 5-6 मिरे घेतलेले आहे, 1 इंच दालचिनीचा तुकडा आणि 2 तमालपत्र घेतलेला आहे. त्यानंतर यामध्ये 5-6 लसूण आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा घालायचा आहे. सोबतच एक मीडियम साईजचा कांदा आणि एक मीडियम साईजचा टोमॅटो मोठा मोठा चिरून घेतला, तो पण यामध्ये घालू आणि हे सगळं 1-2 मिनिटं परतवून घेऊ. यामध्ये सोबतच आपल्याला काजू घालायचे आहे. तर 5-6 काजू मी इथेच घालत आहे. आणि आता हे सगळं छान परतवून घेऊ. परतवताना गॅस मीडियम ठेवायचा. याचा रंग बदलवायचा नाहीये, खूप डार्क करायचं नाही. त्याच्यामुळे मीडियम गॅसवर 1-2-3 मिनिटं छान परतवून घेऊ. तर इथे 2-3 मिनिटं झालेले आहे. तर तुम्ही बघू शकता हे छान थोडंसं भाजून झालेलं आहे. रंग बदलला नाहीये, पण छान असं भाजलं गेलं आहे. आता यामध्ये थोडं पाणी घालू. तर इथे मी पाव कप इतकं पाणी घालते आणि याला छान शिजू देऊ. तर एक 5 मिनिटं परत याला शिजू देऊ, म्हणजे कांदा सॉफ्ट होईल, टोमॅटो सॉफ्ट होईल. तर हे बघा, इथे 5-6 मिनिटं शिजवून घेतलं आणि हे थंड करून घेतलेलं आहे. आता यामधले जे खडे मसाले घातले होते, म्हणजे तमालपत्र आणि दालचिनी, हे मी काढून घेत आहे. वेलची आणि मिरे यामध्येच आहे. आणि आता हे सगळं मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ. छान बारीक पेस्ट करायची आहे. जितकी शक्य असेल तितकी छान प्लेन अशी पेस्ट झाली पाहिजे, किंवा तुम्ही याला गाळून पण घेऊ शकता. मी आता गाळत नाहीये. सोबतच या कढईमध्येच मी थोडंसं पाणी घालून हे पाणी पण यामध्ये घातलं आणि अगदी बारीक पेस्ट वाटून घेतली. तर हे बघा, मस्त आपली ही पेस्ट तयार झालेली आहे. आता त्याच कढईमध्ये 2 कप इतकी बारीक चिरलेली मेथी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. तर अजिबात तेल वगैरे इथे घातलेलं नाहीये, तुम्ही बघू शकता. मेथी आपण घातली. त्यानंतर यामध्ये थोडंसं मीठ घालायचं चवीपुरतं. फक्त मेथीला लागेल इतकंच मीठ घालायचं. भाजीपुरतं मीठ आपण नंतर घालू, किंवा जर थोडं जास्त पण झालं तरीही नंतर आपण ऍडजस्ट करू शकतो. पण खूप मीठ घालू नका. तर हे बघा, भाजी आपली मिठामुळे पाणी सुटतं आणि भाजी छान शिजलेली आहे. आणि भाजी शिजवताना झाकायचं नाही, तर नाहीतर मेथी जी आहे ती कडू होते आणि ती जी भाजी आहे ती कडवट लागते. आता यामध्ये पाव चमचा हळद घातली, 1 चमचा तिखट घातलं. यामध्ये आपण अजिबात मिरची वगैरे घातलेली नाहीये. तुम्ही मिरची पण घालू शकता. जर मिरची घालत असाल तर लाल तिखट थोडंसं कमी घाला. त्यानंतर किचन किंग मसाला घातलाय मी इथे अर्धा चमचा. त्याच्याने चव छान येते म्हणून. आणि जे आपण वाटण तयार करून घेतलं होतं, पेस्ट तयार करून घेतली होती कांदा टोमॅटोची, ती यामध्ये घालू आणि याला 2 मिनिटं छान परतवून घेऊ. सुरुवातीला 2-3 मिनिटं पाणी न घालता परतवून घेऊ. त्यानंतर यामध्ये मिक्सरच्या पॉटमध्येच मी अर्धा कप पाणी घातलं आणि हे पण यामध्ये घातलं. हे पाणी घालून आपण परत 2-3 मिनिटं छान परतवून घेऊ. तर हे बघा, हे परतवून झालं आणि आता तुम्ही बघू शकता याला छान उकळी आलेली आहे. इथे पाणी ऍडजस्ट करून घ्यायचं आणि थोडेसे काही चवी ऍड करायचे आहे. आणि इथे एक सगळ्यात महत्वाची टिप म्हणजे, जेव्हा हे आपण उकळायला ठेवतो तेव्हा त्याच्यावरती झाकण ठेवायचं, जसं इथे मी ठेवलेलं आहे. नाहीतर ते उडतं. गॅस मीडियम ठेवायचा आहे. लो टू मीडियम ठेवला तरी चालेल. आता यामध्ये थोडीशी साखर घालायची, अर्धा चमचा, आणि 2 चमचे इथे आपल्या दुधावरची जी साय असते ना, घरी असलेल्या दुधावरची, तीच इथे घातलेली आहे. तुम्ही फ्रेश क्रीम पण घालू शकता. आणि हे छान मिक्स करू. याच स्टेजला जर तुम्हाला मीठ कमी जास्त वाटत असेल तर तुम्ही ऍडजस्ट करून घ्या. त्यानंतर लगेचच आपण इथे पाऊण कप इतके कॉर्न उकडलेले आहे. हे उकडलेले कॉर्न यामध्ये घालू आणि हे छान मिक्स करून घेऊ.
आता तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी पाहिजे त्या पद्धतीचे इथे थोडंसं पाणी ऍड करून घ्या. मी पाव कप इथे पाणी ऍड केलं आणि याला झाकून छान मस्त 5 मिनिटं कमी गॅसवरती वाफ काढली. तर हे बघा इथे 5 मिनिटं झालेले आहे आणि छान वाफ निघालेली आहे. या ग्रेव्हीचा पूर्ण फ्लेवर या कॉर्न मध्ये जातो. तर आता आपली ही भाजी तयार झालेली आहे. सुरुवातीपासून आतापर्यंत मी 10 ते 12 मिनिटं ही भाजी शिजवून घेतलेली आहे. थोडंसं पाणी ऍड करायचं आणि छान अशी शिजवून घ्यायची. आता जसं मी सुरुवातीला सांगितलं की यामध्ये आपण अजिबात तेलाचा वापर केलेला नाहीये, पण आपण इथे मस्त थोड्याशा तेलामध्ये भरपूर लसूण घालायचा. लसूण छान गरम झाला की त्यानंतर म्हणजे छान रंग बदलला की थोडं तेल थंड होऊ द्यायचं आणि त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा तिखट घालायचं. यामध्ये तिखटाचं प्रमाण पण आपण सुरुवातीला कमीच घातलेलं आहे. इथे हे तिखट घालायचं आणि हे जे लसणाचं तेल आहे हे यावर घालायचं. हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, चव छान येते म्हणून. पण जर तुम्ही वेट लॉस जर्नीमध्ये असाल किंवा वेट लॉस करत असाल किंवा ऑइली खाणार नसाल तर तुम्ही जशी मी सुरुवातीला दाखवली त्याच पद्धतीने पूर्ण भाजी करून घ्या आणि वरून जे आपण तेल घातलं ते घालायची गरज नाही. तर हे बघा आपली ही मस्त अशी कॉर्न मेथी मलाई तयार आहे. आता इथे सर्व करताना मी परत यावरून थोडीशी क्रीम घातली. हे तेल घातलं जे आपण लसणाचं तयार केलं होतं, त्यानंतर वरून कोथिंबीर घातली आणि मस्त एन्जॉय केलं. बघू शकता किती मस्त दिसत आहे. रेस्टॉरंटमध्ये जशी मिळते ना त्यापेक्षा भारी ही भाजी आपण घरी तयार करू शकतो. आणि आता हिवाळ्याचे दिवस आहे, हिवाळ्यामध्ये छान मेथी मिळते आणि मस्त फ्रेश अशी मेथी वापरून ही मेथी कॉर्न मलाई किंवा कॉर्न मेथी मलाई एकदा करून बघा. ही कुठल्याही पराठ्यासोबत, नान सोबत, तंदुरी रोटी सोबत अतिशय छान लागते. इवन तुम्ही याला जीरा राईस सोबत पण एन्जॉय करू शकता. तर आजची आपली अगदी साधी, सोपी आणि हॉटेलपेक्षा भारी, अजिबात तेलाचा वापर न करता ही मस्त कॉर्न मेथी मलाई कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, आणि आता ही मस्त अशी भाजी तुम्ही तुमच्या घरी कधी करणार आहात हे मला कमेंट करायला विसरू नका. चला तर पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपी सोबत उद्या दुपारी 2 वाजता. तोपर्यंत बाय बाय.